आणि आधी नमूद केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी दिलेली आहे। वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली असा हा मेट्रो मार्ग असणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, कसा असणार आहे हा मेट्रोचा रूट? कोणकोणती स्थानकं असतील? प्रवास सुखकर कसा होईल? खरं म्हणजे हा जो मार्ग आहे तो अत्यंत सुखदायी असेल, कारण की ठाणे आणि मुंबईला जोडण्यासाठी रेल्वे आणि रस्ते याशिवाय आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे। त्यामुळे ठाणेकर आणि मुंबईकर या दोघांसाठी हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असेल। खरं म्हणजे आधी हा जो मार्ग होता तो मार्ग केवळ घाटकोपरपर्यंत होता, पण आता मात्र वडाळा, ठाणे, कासारवडवली इथपर्यंत हा मार्ग आहे आणि कासारवडवली हे वडाळा आपण या मार्गाने म्हणजे हा जो मेट्रो 4चा हा जो कॉरिडॉर आहे त्याने जाऊ शकतो। आज जी मीटिंग झाली MMRDC त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण DPRला म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टला मंजुरी दिलेली आहे आणि या DPR मध्ये जवळजवळ 14,500 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि एकूण 32 स्टेशन या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये असतील आणि ठाणेकरांना मुंबई येण्यासाठी आणि मुंबईकरांना ठाणे जाण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणून हा मेट्रो मार्ग आता काही वर्षांनी पुढे येईल। 2031 पर्यंत हा संपूर्ण मेट्रो मार्ग पूर्ण करण्याचा एकूणच संकल्प जो आहे तो MMRDने ठेवलेला आहे। दिल्लीच्या या रेल कॉर्पोरेशन ठेवलेला आहे। पण हा आता अंतिम प्रस्तावासाठी आता हा प्रोजेक्ट जाईल राज्य मंत्रिमंडळाकडे। त्यानंतर त्याला अंतिम मंजुरी मिळून प्रोजेक्ट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना यूज करता येईल। नक्कीच आपण आशा करूयात की ठरलेल्या वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि मुंबई आणि ठाणे ही दोन शहरं अतिशय वेगाने जोडली जातील। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल।